जय श्रीराम. मग बाकी सगळं मजेत ना? आज तुमचा भुसाटा राणीचा चालला होता नाशिकला. वरून पण येणार होता. म्हटलं चला याला घेऊन जाऊ. वरून कधी टाईमवर तयार झाला होता का? आज होईल बुवा असं. चल 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 चल. हे गाडी स्टार्ट कर. भाड्याचे सुट्टे ₹2-2 घेऊन निघालो होतो आपण स्टँडकडे. कधी नवस पायी-पायी चालत होतो. वरूनला म्हटलं स्टँड एवढा लांब आहे आपला. स्टँडवर येऊन बघतो तर काय भयानकच गर्दी होती. 3-4 गाड्या सोडल्यानंतर आपल्याला एक मस्त गाडी भेटली. वरूनला म्हटलं हिच्यावरच जाऊ आता. आधी तर कोणी नव्हतं गाडीमध्ये. जायच्या आधी तर इतकी गर्दी झाली होती. वरूनला म्हटलं पाय माझ्यामुळे तुला जागा भेटली नहीं तर राहिला असता उभा नाशिकपर्यंत. रहना चाहिए हैं? अबे पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, आईएएस बनो और देश को संभालो. लेकिन नहीं. सटाण्यामधल्या गर्दीला का वाटतं मी कुठे जाऊ नये असं. कुठे बी निघालो का ट्रॅफिक लागून जाते आपल्याला. सटाण्याची ट्रॅफिक पार करत आपण पोहोचलोच देवळाला. म्हटलं महाराजांचं दर्शन घेऊन घेऊ मस्त. वातावरण तर इतकं बेकार झालं होतं पाण्याचं. म्हटलं का पाणी येतो आता. हे छोटंसं पोरगं काय बघत होतं काय माहिती माझ्याकडे. म्हटलं पाणी येईल भाऊ खिडकी लावून घे. तेवढ्यातच थोड्या वेळात पाणी यायला सुरुवात होऊन गेलं. भाऊने बरं खिडकी लावून घेतली नाही तर बिचारा ओलावून गेला असता. या छोटूची काय दुश्मनी होती काय माहिती माझ्याबरोबर. एकदम रागात पाहत होता. म्हटलं भाऊ मी काय केलंय तुला. तुमच्या भाऊचं नशीब इतकं खराब आहे काय सांगू तुम्हाला आता. नेमकं आपण जिथं बसलो होतो तिथंच पाणी पडत होतं. बाकी कुठेच पाणी पडत नव्हतं. म्हटलं काहीतरी चुकीचे कामं केले आपण. त्या छोट्या मुलीचं म्हणणं काकांनी उभं राहावं आणि तिला सीटवर बसू द्यावं. म्हटलं काय काय करावं लागतं भाऊ. बारीमध्ये तर भयानकच रस्त्याचं काम चालू होतं. म्हटलं आता का डोंगर उकरून टाकताय हे. बरं झालं ते कामवाले माणसं सुट्टीवर होते. नाही तर आज डोंगर उकरूनच टाकला असतं त्यांनी. मोठा रस्ता करण्याच्या नादात अख्खा डोंगर पोखरून टाकला त्यांनी. अरे तू ड्राइवर है कि स्क्रू ड्राइवर है बेवकूफ. इतना गाड़ी घुमाने का क्या जरूरत. आज तुमचा भाऊ बसमध्ये बसलेला होता. मग काय ड्रायव्हरला म्हटलं पद्धतशीर टोल फाडा आणि मग नाशिकला जाऊ म्हटलं. नाहीतर मी जातो उतरूनच म्हटलं तुम्ही जा पुढे. या बाईचा राग बरं शांत झाला होता आपल्यावरचा. म्हटलं बरं झालं एवढं काम. जेव्हापासून मालेगावला डीमार्ट आलंय ना नाशिकच्या डीमार्टला गर्दीच राहत नाही वाटतं. पुढे येऊन बघतो तो भयानकच गर्दी होती. म्हटलं यांना काही फरक नाही पडणार वाटतं. नाशिकला तर पोहोचून गेलो होतो आपण. वरूनला म्हटलं आता इथून पुढे कसं काय जायचं. नाशिकला येताच जॉन्टी दिसून गेला. म्हटलं काय रे भाऊ आम्ही येतोय आणि तू जातोय घरी. जॉन्टी म्हणे मी पूर्णपणे इलेक्ट्रिक गाडीमध्ये जाणार आहे म्हणे. प्रदूषण अजिबात होऊ देणार नाही आता. जॉन्टीला म्हटलं तुझी फार गरज आहे भारताला. तू असेच काम करत राहा. ड्रायव्हर सोबत काय लाईल लावत काय माहिती. मला म्हणे लगेच निघायचंय म्हणे आणि अर्धा तास नंतर तू परत तिथेच दिसला आम्हाला. म्हटलं जायचंय का नाही याला. क्या कर रहे है यार तू. मतलब मजाक है. करून म्हणे इथून पुढे आपण आता या वाहनावर जाणार आहे. म्हटलं तू कशावर काय घेऊन जात नाही फक्त मला घेऊन चाल. नाशिकमध्ये पण भयानक पावसाचं वातावरण झालेलं होतं. पुढे येऊन आपल्याला पाऊस लागला. म्हटलं हा भाऊ नेमका एवढा पावसात करतो तरी काय आहे? थोडं जवळ येऊन बघितलं तर भाऊ मस्त सायकल चालवत होता पावसाची. म्हटलं नीट जाय रे भाऊ. सायंकाळी वरून म्हणे आपल्याला बाहेर जायचंय म्हणे. म्हटलं चलो काय अडचण नाही आपल्याला. घेऊन पण कुठे आला होता क्रोमामध्ये. म्हटलं घ्यायचं तरी काय तुला नेमकं. वरूनला म्हटलं हा एक घेऊनच टाकू आपण आता. तो म्हणे बजेट कमी आहे. म्हटलं राहू दे मग. आपल्या मोबाईलला कव्हर बघितलं ₹1000 पासून होतं. म्हटलं एवढ्यामध्ये 10 कव्हर येतील. वरूनला म्हटलं चाल भाऊ आपल्या बजेटच्या बाहेर येते.